लगा 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 आज लय कडा 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 वाजा लागले ग. काल ते डेऱ्यातलं पाणी वतून दोन्ही निघले की असंच गोळा होय कडाय ठेवलं या लयच वाजतंय आज राठा 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 शिजायला लागले या शिगडीवर. ताज ताजच कडवून घेतलं तर बरं त्या लोण्याचा पुन्हा वास येतो पुन्हा. होय आणि भाजीला काय बेत आहे आज? गरगाटीची चुक्याचं आणि शिपू आणि त्यात हरभरे डाळ टाकून शिजवून घेतलं पुन्हा ते ठेवलं या. आता ही गरगाटायचं जवळ. आज काय मग स्पेशल बेत आहे? स्पेशल म्हणजे आत्याचा आज 11 मासिक आहे. 11 वर्ष पूर्ण झाली. ही 11 महिने पूर्ण झाली. 11 महिने पर 11 वर्षासारखं वाटला. 1 वर्ष पूर्ण होया जाय. एक दिवस म्हणजे महिन्यासारखा वाटतो. मग काय हळूहळू आता वर्ष श्रद्धा येणार जवळ. गरगाट्याची भाजी आहे का? शिपू आणि चुक्याची आमटीची बिन होती ना त्यात? हाय ती ठेवली एकदा सगळे वाईटात शिपूच्या 2 पेड्या ते चिरून ठेवली सुकी करायची. होय गाई ठेवली. बर 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 सुकी करते काय? सुकी करते की शिपूची. हा चुक्याची दोन्ही आहे का? आवाज चुकीची ती मिसळून शिजवली की. आणि 2 पेंड्या होत्या सेपरेट ती चिरून ठेवल्या त्या सुके करा इतकी टाकते ती चुक्यात तरी. असं केलंय. तूप किती साठलं काय? आताशी एकदा कब्बर वतलंय कडवून. आता ही कब्बर थोडं थोडं साठवायचं. काढा काढा एक केटलीभर काढा म्हणजे आपलं पुन्हा खाई येते निवांत थंडी दिवसात. तेल तूप भात साखर येत खाई येते. तुपासंग भात लय भारी लागतो. चपाती ही तूप साखर भात दूध जरी नसलं तरी चांगलं लागतं तुपात. मग काय उकडते का तुला? आणू कूलर इकडे ह्या घरात. नाही उकडत. आज जरा वारा आहे ना. झाला गरगाटून आता. आज पर लय तूप तूप लय खडा 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 वाजतंय ग. तुम्ही आज ऐकलं म्हणून तुम्हाला आज ऐका येत रोजच वाचतो कडवताना ते. होय त्यात काय तुळशीचा पाला काय टाकला का? आता नसतो पुन्हा कडलेलं बघायला असतं. परत असतंय कडू देतो घरीला कडा. चांगलं कडू दे म्हणजे तूप बाद होत नाही. आई कशी कडवत होती वर्षभर आहे त्याला. अजून हाय त्यातलंच तूप. आयच्यातलं तूप आहे ना अजून. टाक बर. लाईटर म्हटलाय लाईटर आणायचं. मग काल फोन करायला नव्हता मी. कशाचं ध्यान तर करू मी माझ्या कामात होती. काल सांगायचं घेऊन आलो असतो की लायटर. त्याला काय 60-70 रुपये बाबा या. तर कशाला 20 रुपयाला येतो? 20 रुपयाला नाही टिकत असला लायटर. त्याला चांगला लायटर आणला मग वरील 2 वर्ष काय होत नाही. आता ही लायटर किती गेला की? किती गेला? 20 रुपयाचा होता. कशाला 20 रुपये होता? पहिला लायटर प्युअर स्टीलचा होता ना ते होता 70 रुपयाचा. होता वे. मी आता दिसता बाजारात आठवड्यात आणला होता. 4 महिने तर गेला. मी पहिला आणलेला तेव्हा ते 70 रुपये कसला चालला की? महाग घेताना थोडी महाग का लागणार बरं वस्तू चांगली लागते ना. 20 वाले कशा खेळण्यातले ह्या जगात आहे नुसतं. 20 वाला लायटर कशा खेळण्यातल्या ह्या जगात आहे. मला वाटलं हे खेळण्याचं भांड म्हणताय का मला मिक्सरचं भांड. मिक्सर जेल कशाला लायटर म्हणलं का नुसतं खेळणं. खरडा केला काय त्यात? मिरची बारीक केली भाजीला. होय काल आणले तर मिरच्या मी मिरच्या लय महाग झाल्या. 30 रुपये पावशेर आहे. मी काल 10 रुपये आणले तेवढ्याच आपल्या थोड्या. पावशेर आणून पण तुम्ही वाळवून घालवता येतं. वाळवून म्हणजे आता ज्यावेळेस काय करायचं नसेल तेव्हा आता काय कशाला टाकायचं. मग म्हणलं ते बिचारीला म्हणलं 10 रुपयाची आपल्या ती बाया. वांगी ही लय महाग झाली ती. दूध प्यायची नाही ती का तुम्हाला अजून? आज थोडं अजून दूध पिल नाही ती. होय सुट्टी आहे म्हणून आंघोळ्या जात चालू आहे त्याचं. सुट्टी लागली का तुला? पोरींना आता सुट्टी लागली ग. होय होय प्रॅक्टिस आहे आता प्रॅक्टिस. बघत बघत आईला 11 महिने पूर्ण झालं. ज्या घरात आई हसत आनंदात खेळत राहत होती ती आज घर आई विना सुन्न झालं. माणूस आलेला खपतो पण गेलेला खपत नाही. कुठला गावाला गेला तरी खपत नाही माणूस. आज कायमचं जायचं म्हणजे किती होतं. आई जाताना सुद्धा बोलून गेली मी निघाली पोरानो आता. चांगलं राहावा तुम्ही सगळेजण. आईला कसं कळलं असेल मरणा?
जाता क्षणी माणसाला वाईट वाटतं जा. आई आयुष्यात कधी सुद्धा रडली नाही, पर जाताना मात्र अश्रू गळलं डोळ्यातनं. आणि तिची स्वतःची आई गेली ती त्यावेळेस एकदा लय वर्ष 2-2 वर्ष रडत होती. आईची आई वारली त्यावेळेस आई अशी एकांतात जाऊन शेळ्या माग रडत बसायची. 1-2 वर्ष आई रडत होती. शेवटी प्रत्येकाची आई असते या. आई ती आईच असते, कुणाची का आई असं ना, पक्ष्याची असेल, प्राण्याची असेल, माणसाची असेल, पण आईची माया ही आईचीच. आईची माया जगात गेल तर कोणीच देऊ शकत नाही. आईची आई वारली त्यावेळेस आईला मी म्हणायचो, आई का सारखी रडते, आता झालं गेलं, आता गेली, आता मग आई वारून म्हणायची. आई म्हणायची तुम्हाला काय कळणार आहे त्यातलं, माझी मला माहित आहे कशी दिवस काढते. ती दिवस ही वर्षात आपल्याला कळालं, आई गेल्यानंतर काय हाल होत्यात ही अनुभव भेटला. माणसाची किंमत जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत आपण देत नाही, पण माणूस गेल्यानंतर हुडकून जरी आणायचं म्हणलं तर कधीही सुद्धा परत येत नाही. त्यामुळं हाय त्या माणसांची काळजी करायची का, एकमेकाची सेवा करा, आजारपणात साथ द्या, वाईट काळात त्यांना साथ द्या, तरच माणूस की खरा आहे. एखाद्याला चांगलं दिवस आलं म्हणून हुरळून जाऊ नका. कधी काळी अक्काबाईचा फेरा फिरल आणि वाईट दिवस येतील हे कधी सांगता येत नाही. त्यामुळं चांगलं दिवस आलं म्हणून माजायचं नसतंय, वाईट दिवस आलं म्हणून लाजायचं नसतंय. माणूस पैसा 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 करत सर्व नाती तोडत चाललाय, पण ज्याला नाती जपता येतात ना तीच खरा माणूस म्हटलं तर चालत. आईचा हात वरचा हात होता. आई कायम प्रत्येकाला दान करायची, अशी कोणी जरी आला तर अशी वर हात करून द्यायची. मागणारी यायची, आम्ही जाते रोज एक जण येतोय, रोज एकाला दिली आपली काय लागल, अगं पुरीनो असं म्हणत जाऊ नका, दिल्यानं कमी होत नसते म्हणायचं. पण काय लोक आई देत होती म्हणूनच येत होती. आईच्या पाठीमागे इथं एकही आलं नाही. कसं चाललंय तुमचं, काय चाललंय बघायला सुद्धा आलं नाही. का तर आईच्या हातातून भेटत होतं त्यांना एक प्रकार लालशी प्रवृत्ती भेटत होती. पण आई गेल्यानंतर त्यांच्या मुलांचं, लेकरांचं, नातवडांचं काय चाललंय हे बघायला सुद्धा काय जे पहिले येत होते ते आले नाहीत. याचा अर्थ असा आहे की एखादा माणूस गेला, तो जिवंत होता तोपर्यंत येत होता, पण त्याच्या मृत्यूनंतर त्या घराकडे तोंड सुद्धा दाखवलं नाही. ती लालशी वृत्त म्हणतात त्याला. तर तसं करू नका. एक माणूस गेल्यानंतर बाकीचे सगळेच गेले असे होत नाहीत. कोण नाही कोणाला असतंय, आज तुमच्यावर वेळ आहे, उद्या आमच्यावर वेळ आहे, हे विसरू नका. म्हणजे झालं प्रत्येकावर देवानं वेळ ठेवली. जन्म नाही म्हणल्यावर आज दिसतंय ती मस्त आनंदात, त्याची परिस्थिती मोठी, ती रुबाबात वागते, पण ती कधी ढासळल खाली आणि त्याच्यावर कधी वाईट वेळ येईल, कधी त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल सांगता येत नाही. मग काय माणूस आहे म्हणल्यानंतर किती जरी पैसा संपत्ती असली, काय संग नसतंय, काय 2 शब्द तोंडानं गोड बोलेल तेवढंच. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सगळ्यांशी गोड बोलत राहा.